5व्या अध्यायाची जी स्थिती आहे तिथं आपल्याला पोचायचं आहे. तिथं जो पोचला तो कुठला? तो कर्म करतो का नाही? तो कर्मे करी सकळे करी कर्म बंधा ना करे. सगळे कर्म करतो, फक्त स्वतःचीच करतो असं नाही. कुटुंबाची करतो, समाजाची करतो, देशाची करतो. तू काम करतोस ना? हा, पण मी करतो असं वाटतं का नाही? हा, तिथं विष पडतं. हा, मोठी मोठी कामं करणारी मंडळी, राजकारणातली मंडळी, संस्थेतील मंडळी मोठ्या मोठ्या संस्था उभारतात, पण त्या खाली येतात. त्याचं कारण मी कर्म करतो. मला काय म्हणजे पैसे नकोत मला, निदान खुर्ची. त्याला कसा अध्यक्ष केला? मी त्याच्या आधीपासून येतो इथे. माझी काय प्रायोरिटी म्हणतात ना. हा हा, मला पहिल्यांदा आहे. तो कसा आला पुढे? मग कसं झालं निष्काम कर्म? ज्या वेळेला कर्म केलं संपलं त्या ठिकाणी. जेवण घास पोटात गेला गेला खाली. आता पुन्हा त्याचा विचार काय करतो? तसं कर्म केलं. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु होतं का? असं नाही. खरं म्हणजे परमार्थ अगदी सोपं आहे, कळायला पाहिजे काय करायचं. म्हणतात तो कर्मे करी सकळे करी कर्म बंधा ना करे. जैसे काय ते कमलपत्र जे आहे पाण्यात आहे, ते पाणी घेत नाही बघा. गणमत बघण्याजोगी आहे. ते पान बघा तुम्ही, त्याच्यावर पाणी टाका, ते असं 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 करतं, ते पान उडत नाही कधी. तसा असा जो पुरुष आहे त्याला जर आपण म्हणायला काय केवढं काम तुम्ही केलं, तो शांतपणे म्हणतो मी काहीही केलेलं नाही. असं जेव्हा तो म्हणतो मी काही केलेलं नाही, तेव्हा हा मी कुठे बसलेला असतो? तो मी असतो कुठे त्यावेळेला? हा, तो मी असतो कुठे? तर तो स्वरूपाच्या ठिकाणी, आत्म्याच्या ठिकाणी मी असतो. म्हणतो म्हणतो मी काही केलं नाही. मग कुणी केलं? मी काही केलं नाही. केलं कुणी? करणार कोण आहे? हा, म्हणजे त्याला काय म्हणतात? प्रकृती कर्म करते. प्रकृती कर्म करते, पण प्रकृती एकटीच कर्म करू शकते का? म्हणजे आत्म्याच्या म्हणजे तिथं कोण करवणार कोण आहे? जीव आहे. कारण देह जो आहे हा जड आहे. देह मन बुद्धी तिन्ही जड आहे, माती येईल. पंचमहाभूत ज्याला आपण कुरवाळतो सारखे, हा, असा थाट तसा ताट, हे कपडे, हे खायचं ते करायचं, हे ज्याला आपण कुरवाळतो ना, ही सगळी माती आहे. माती 3 चिमटी राख आहे लक्षात आलं. पण ती आपल्या उपयोगाची आहे ना काम करायला. ती जर नसेल तर काम कसं करणार? पेन्सिलीनं लिहायचं आहे, पण पेन्सिल म्हणजे मी नाही आहे काय का? लिहायपुरती घ्यायची, झाली की ठेवून द्यायची. तसं एका ठिकाणी त्यांनी काय म्हटलंय, या कर्माला बहवे दूरी देखसी तू. त्या कर्माला इतकं लांबून बघायचं. प्रकृती कर्म करताय लांब आहे माझ्यापासून. एखादी चुकीची गोष्ट झाली, मुलांनी काय समजा एखादी काच फोडली आणि आपण काय रे कोणी फोडले? मी नाही, मी नाही. ते कसं म्हणतात सगळं? प्रत्येकाला विचारतो म्हणतो मी नाही केलं, ते दुसरा म्हणतो मी नाही केलं. मग ते कसं झटकन मी नाही केलं म्हणतो आपण, म्हणतो का? चांगलं कर्म झालं की सत्कार घ्यायला मात्र लक्षात असं ठेवलं पाहिजे की तेही मी नाही आहे आणि हेही मी नाही. कारण हे सगळं ज्या प्रकृतीकडून केलं जातं ती प्रकृती मी नाही.
सामान्य मनुष्याचा मी कुठे असतो? कुठे नको? जे सामान्य मनुष्याचा मी प्रकृतीच्या ठिकाणी बसलेलो असतो. म्हणून सामान्य लोकांचं वागणं बोलणं सगळं जे आहे तो अहम प्रकृतीला चिकटलेला असतो. हे म्या केले का माझे निसिद्धी गेले, पण ऐसे नाही उरले वासने माझी. एक जण हे मी केलं माझ्यामुळे झालं म्हणतो, आणि जो ज्ञानी असतो तो काय म्हणतो? सगळं करतो, पण तो काय म्हणतो? नाही उरले वासने माझी, मी हे केलं नाही. अहो तुम्ही एवढं कार्य उभं केलं, मग काय झालं? भगवंताने या देहाकडून करून घेतलं. मग भगवंताने करून घेतलं तर फळ कोणाकडे? असं बोललं. किती सोपं आहे, साधी गोष्ट आहे, पण आपल्यात का बसत नाही असं जर विचारलं तर आपल्यावर ते सारखं हॅमर केलं गेलं आहे. आणि आपण हे सारखं किरकोळ गोष्ट असले हे कोणी केलं, कोणी विचारत न विचारत तरी सांगा कोणाचं लक्ष नसलं. पण लहान मुलांना सुद्धा किंवा लहान काय म्हाताऱ्या सुद्धा अटेन्शन सिकिंग डिव्हाइस असं म्हटलं जातं मानसशास्त्रात म्हणतात. ते प्रत्येकाचं सारखं असतं, आपल्याकडे लक्ष वेधून घ्यावं. प्रत्येकाने काय केलं तर निदान असं तरी करेल, असं तरी करेल, आणि सगळ्यांनी आपल्याकडे लक्ष द्यावं. त्यासाठी तो रागावेल, लोभावेल, चिडेल, भांडी फेकेल, आणखी काय करेल, नाना प्रकारचे उद्देश हा हे सगळ्यांनी आपल्याकडे लक्ष द्यावं. आणि असं त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं लहानपणापासून की त्याचा अहम जोपासला जातो, आणि आपण पालक हेच करत असतो, त्याचा अहम जोपासत असतो. आणि मग उद्या पुढे तो डोक्यावर बसला की मग म्हणतो तो असं असं करतो, त्याला जोपासला कोणी? अहमला जोपासायचं जे काम होतं ते केलं कोणी? आपण केलं. त्यामुळे या बारकाव्यात शिरून आपल्या दुःखाला आपणच कारण असतो असं जे म्हटलेलं आहे. वास्तविक दुःख आहे कुठे खरं? म्हणजे भगवंत तर म्हणतात दुःखच नाही, एक आहे तो आनंदच आहे. दुःख का निर्माण झालं? या मी माझी तू, मी माझं आणि मला, तीन शब्द. मी आहे की माझं आहे, मी हे माझं आहे, हे मी आता मला, हे तीन शब्द जर टाकले आणि सगळं काही तू आहेस प्रभू, तू आहेस, सगळं तुझं आहे, आणि जे काय आहे ते तुला अर्पण आहे असं म्हटलं की मोकळं झालं की नाही? आपण का करत नाही? माहितीच नाही, तुम्ही सांगितलं नाही. म्हणून अगदी भारतीय संस्कृतीचे भोगते जरी म्हटले तरी गीतेची पूजा करते, देवाऱ्यात ठेवून उघडून बघणार नाही, 18 अध्याय पाठ करते, अर्थ काय तो कळणार नाही. त्यामुळे गीतेला जे सांगायचं आहे, जो परमार्थ शिकवायचा आहे, त्यापासून आपण पूर्ण दूर राहतो आणि नुसतं अध्यात्म 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 अशी भाषा बोलतो. असं काही म्हणायला नको. साध्या या गोष्टी लक्षात घ्यायच्या, सोप्या सोप्या शब्दामध्ये, त्याप्रमाणे आपले जीवन घालवायचं. काल आता एक नवीन विचार जो ऐकला होता, कुठला डिटेक्टर दिला होता ना, तो जरा इथं मोकळा करते. तुझं घेणं चालू आहे का? हा, चालू आहे का? निरनिराळ्या प्रकाराने हल्ली मंडळी अध्यात्म हा शब्द वापरून अनेक प्रकारांनी काही बोलत असतात. प्रत्येकाला असं वाटतं की आपण काहीतरी एक वेगळं तत्वज्ञान सांगतोय. काही मंडळी गीता ज्ञानेश्वरीला प्रमाण म्हणतात आणि त्याच्यात हे असं सांगितलेलं आहे, गीता असं म्हणते, ज्ञानेश्वरी असं म्हणते, दासबोध असं म्हणते. आणि मग मी काय करतो तर त्यात जे सांगितलेले आहे ते मी सोपं करून सांगतो, अशी भूमिका असते.
आणि काहींची भूमिका अशी असते की आपण काहीतरी वेगळं कुठनं तरी सांगतोय. अशा भूमिकेतून ते काय कुठली तरी पुस्तकं वगैरे वाचतात आणि ते सांगतात. तसं परवा एका ठिकाणी मला ऐकायला जे मिळालं ते अध्यात्माचाच विचाराने असं होतं की शारीरिक स्वास्थ्य चांगलं ठेवायचं असेल तर मानसिक स्वास्थ्य चांगलं राहायला पाहिजे. ठीक आहे ना, अध्यात्मामध्ये मनालाच आपण गृहीत धरलेलं आहे आणि ते मन शुद्ध कसं करावं, शांत कसं करावं, प्रेमळ कसं करावं, त्याच्यातले विकार कसे घालवावेत आणि त्या मनाच्याही पलीकडे जाऊन कसं बसावं, ज्याला गुणातीत असं 14व्या अध्यायात म्हटलेलं आहे. त्यामुळे आपल्या भारतीय मानसशास्त्र म्हणजे योगशास्त्र ज्याला म्हटलं आहे त्या योगशास्त्रामध्ये हेच सांगितलेलं आहे की हे मन आपल्या आड येतं. आपण वास्तविक आत्मा आहोत, शांत आपण बसतो, मी आत्मा आहे बस. राहतो का विचारतो, लगेच सुरू झालं, काल काय झालं, परवा काय झालं, पुढे काय होणार आहे, विचारांची मालिका सुरू झाली. हे विचार येतात कुठून? तिने भावना असा शब्द वापरला. भावना नाही, मन. आपल्याकडे जो शब्द वापरलेला आहे मन ही माझी विभूती असंही भगवंतांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर 13व्या अध्यायात बोलताना क्षेत्रज्ञ विचार सांगताना तिथं सुद्धा अनेक गोष्टी ज्या सांगितल्या आहेत प्रकृतीमधले घटक, त्याच्यामध्ये मन हे सांगून त्या मनाचे व्यापार सगळे कसे चालतात असं सगळं सांगितलेलं आहे. पण आता एक वेगळ्या विचाराने जेव्हा मांडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा त्यांनी 4 शब्द असे वापरले: अस्तित्व, अस्मिता, स्वाभिमान आणि अहंकार. आता हे जे शब्द आहेत हे शब्द मी ऐकले आणि घरी आल्यावर त्याच्यावर विचार केला आणि मग म्हटलं ही सगळ्या संकल्पना आपल्यात आहेत, शब्द वेगळे वापरता एवढंच काय ते. विचार करा, अस्तित्व कशाला म्हटलं? जे अखंड आहेच आहे, म्हणजे कशाला उद्देशून आला शब्द हा? आत्म्याला. अस्तित्व हा शब्द आत्म्याला उद्देशून आला की जे कधी जात नाही, येत नाही, अगदी काळ, डार्क नाईट, काळोख आहे सगळीकडे, आपण झोपलेलो आहोत म्हणजे पडलेलो आहोत, पण अशा वेळेला सुद्धा मी नाही म्हणत नाही आपण, मी आहे. हा जो मी आहे हा मी कोण? हेच ते अस्तित्व, म्हणजे ज्याला आतला मी असं म्हणतो आपण, आत्मा असं म्हणतो, हे ते अस्तित्व झालं. आता दुसरा शब्द त्याने जो वापरला तो अस्मिता. अस्मिता ह्याचा अर्थ ही जी अस्तित्वाची जाणीव आहे मीची, त्याखेरीज एक वेगळी मीची जाणीव आहे जी आपण व्यवहारात वापरतो. तर हा मी कशाला उद्देशून आला? देहाला उद्देशून आला. ज्याला अस्मिता असा शब्द वापरला तो देहालाच, म्हणजे जीव या अंगाने. कारण आपण सुद्धा देह म्हणता म्हणता आपण आत विचार करत जातो की देह म्हणजे मी नाही आहे. आपण बघितलं, हात म्हणजे पाय म्हणजे मी आहे का, डोकं म्हणजे मी आहे का, छाती म्हणजे मी आहे का? नाही. माझे हात, माझे पाय, माझं डोकं, माझी म्हणतो ना आपण, म्हणजे हे मी नाही आहे, हे माझं आहे, म्हणजे हा मी ह्याच्यापेक्षा वेगळा आहे. लक्षात आलं? मग हा मी म्हणजे कोण? तर जीव. मग अस्मिता हा जो शब्द आहे हा जीवाला उद्देशून लागतो. बरं, आता तिसरा जो शब्द वापरला हा तिसरा शब्द आहे कशाला उद्देशून? स्वाभिमानाला. आता हा देहाला मी म्हटल्यानंतर किंवा जीवाला मी म्हटल्यानंतर अस्मिता म्हणजे अभिमान, म्हणजे मग त्याच्यात कसं येतं की माझ्या देहाची जाणीव आली जास्ती. मी असा आहे, मी तसा आहे, वगैरे वगैरे अशा तऱ्हेचे जाणीव. म्हणजे हा स्वाभिमान, म्हणजे मध्ये काय सांगितलं मी, अस्मिता हा जीवाला उद्देशून झाला आणि स्वाभिमान हा देहाला उद्देशून झाला. बरोबर आहे? आता हा देहाला उद्देशून स्वाभिमान हा शब्द वापरल्यानंतर त्याच्यानंतर अहंकार असा जो शब्द आला, चौथी गोष्ट, तर हा अहंकार शब्द आपण विचार केला तर लक्षात असं येतं
की देह भाव आणि देह बुद्धी या दोन्हीत फरक आहे. बघा लक्षात येत आहे का? देह बुद्धी हे कशाचं द्योतक आहे? अज्ञानाचं. मी देह आहे असं वाटणं हे अज्ञानाचं द्योतक आहे. म्हणजे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं समर्थांनी स्पष्ट म्हटलंय. म्हणजे देहबुद्धी नको असं त्यांना म्हणायचं आहे. आपल्याला जर काय पूर्णत्व करायचं असेल तर देहबुद्धी न करता आत्मबुद्धी करावी. याचा अर्थ देहाला जे मी असं पक्का निश्चयाने बोललं जात आहे अज्ञानामुळे, तिथला मी काढायचा आहे आणि आत्मा मी आहे या ठिकाणी पक्का बसवायचा आहे. बरोबर आहे. आता देह भाव हा जो शब्द आहे ह्याच्यामध्ये देहबुद्धीमध्ये फरक आहे का नाही? बघा, आत्मभाव, जीवभाव आणि देहभाव. आता देहभाव हा जो शब्द आहे हा पूर्ण झालेल्या पुरुषाच्या बाबतीत देखील संभवतो की नाही? संभवणार म्हणजे कशासाठी संभवणार? मी हा म्हणजे मी आत्मा आहे ह्या बोधाच्या ठिकाणी जर तो बसला तर त्याच्याच्यानं कार्यच होणार नाही, कारण आत्मा आकर्त आहे. त्यामुळे जेव्हा ज्ञानी पुरुष संत त्या स्वरूपामध्ये मग्न असतात, उत्तमा सहजावस्था ज्याला म्हटलंय, त्यात जेव्हा ते असतात तेव्हा त्यांच्याकडून कोणतंच कार्य घडत नाही. लक्षात येत आहे? मग आता जर त्यांना कार्य करायचं असेल तर त्या आत्म्याला जीवभावावर यायला लागतं, देहभावावर यायला लागतं आणि त्या देहाच्या मदतीनं जे काम करायचं आहे ते करावं लागतं. आणि काही वेळा असा माझा थोडासा वाद म्हणा किंवा बोलणंही झालेलं होतं आणि म्हणून ते स्वामींच्याकडनं मी स्पष्ट करून घेतलं होतं की संत झाले तरी देहभावावर येतात का नाही? तर येतात, यायलाच लागतं. ते जर देहभावावर आले नाही तर कर्मच घडणार नाही, पण ते देहबुद्धीवर कधी येत नाही. हा दोन्हीतला फरक लक्षात घ्या. सामान्य मनुष्य देहबुद्धीलाच धरून असतो, हे आत्मबुद्धीलाच धरून असतात. घरी बसलेला आहे मनुष्य, आता बाहेर जायचं आहे, मग तो गाडीत येऊन बसतो, त्या गाडीचा वापर करतो, पण ते करत असताना देखील त्याला माहिती असते की गाडी म्हणजे मी नाही, मी गाडीचा वापर करतो आहे. गाडीचं काम झालं की गाडी बाहेर, मी पुन्हा माझ्या ठिकाणी माझ्या स्वरूपाच्या आनंदात. म्हणजे नीट क्लॅरिफिकेशन लक्षात घ्या. म्हणजे इतर कोणी काय बोलतात ना, ते बोललं की ते शब्द वेगळे वेगळे ऐकले की आपल्याला वाटतं काहीतरी वेगळं सांगतायत. काही वेगळं नाही. जे गीता ज्ञानेश्वरींनी शब्द वापरले त्याच्या पलीकडे काही येणार नाही. समर्थांच्या दासबोधात मी शब्द त्यांचं बघा क्लिअर सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. कुठं कुठे जीव शब्द वापरायचा, कुठं आत्मा शब्द वापरायचा, कुठं देह शब्द वापरायचा. आणि म्हणून या तीन गोष्टी पक्क्या आपण धरून ठेवायच्या. एक देह, मध्ये सगळी गडबड करणारा जीव, पण देह जाणार आहे, जीव जाणारा नाही. जीव देखील अमरच आहे. या देहातून जातो, पुढच्या देहात येतो, पुढच्या देहात येतो, कुठपर्यंत? जोपर्यंत त्याला मी आत्मा आहे हा बोध झाला नाही तोपर्यंत तसं सुरू असतं. या देहातून त्या देहात, त्या देहातून त्या देहात. आणि मग त्यावेळेला आपल्याला सद्गुरू भेटले तर आपल्याला सांगतात, अरे तू जीव नाहीस, देहही नाहीस, तू आत्मा आहेस. मग आता आत्मा आहे सांगितलं, मी देह आहे असं समजतो, तुम्ही मला जीव ह्या ठिकाणी आणून ठेवलं, आता मी काय करायला पाहिजे?
म्हणजे मी मला स्वतःच्या स्वरूपाला ओळखू शकेन. म्हणजे देहभावापासून जीवभावा, देहबुद्धीपासून जीवभावाकडे यायचं आहे. आणि त्या जीवभावाच्या ठिकाणी देखील न थांबता आत्मभावात म्हणजे आत्मबुद्धीच्या ठिकाणी जायचं आहे. बघा, अगदी स्पष्ट सगळं आहे. लहान मुलाला सुद्धा समजावून सांगितलं तर कळेल. जीव मध्ये बसलेला आहे. आत्ता सामान्य माणसाची स्थिती काय आहे? तो कुणीकडे तोंड करून बसलाय? देहाकडे तोंड करून बसलाय. आणि हे माझं आहे, मला हे करायचंय, नाही करायचंय, मग ते झालं की बरं वाटतं, नाही झालं तर दुःख होतं, मला मिळालं नाही की राग येतो, त्याला मिळालं की द्वेष येतो. हे सगळे जे खेळ आहेत हे सगळ्या त्या मनामुळे आहेत. लक्षात आलं? बरं, ते मन सुद्धा खरं म्हणजे जड आहे. मनाला सुद्धा चेतना नाही, बुद्धीलाही चेतना नाही आहे. त्या मनाला आणि बुद्धीला सुद्धा चेतना जी आहे ती जीवाची आहे. लक्षात आलं? पण त्या जीवाच्या चेतनेवर ते मन इतक्या काही उड्या मारतो की ते सगळं आत्मज्ञानाला झाकूनच टाकतो. बसलेलं बसले की सुरू मनाचे विचार. मग आपण काय करतो? आपल्याला जी जीवाकडून आत्म्याकडे जाण्यासाठी जे जे काही सांगितलेलं आहे त्याला साधन